तुमचे पण केस गळतायत का? सगळी उपाययोजना करून पाहिली का तुम्ही? पण ही एक गोष्ट तुम्ही ट्राय केली आहे का? जर तुम्हाला डीएसटी मुळे होणारा केस गळती थांबवायची असेल तर सगळ्यात आधी शरीरातील क्रॉनिकल इन्फ्लामेशन कमी करावी लागते. डीएसटी हे मुळात अँटी इन्फ्लामेटरी असते. ज्या ज्या ठिकाणी शरीरात सूज असते तिथे तिथे डीएसटी जातं आणि तिथे जास्त प्रमाणात कोलेजन वापरून स्कार टिश्यू तयार करतं. या प्रक्रियेला फायब्रोसिस असं म्हणतात. जिथे जास्त हे प्रोसेस तुमच्या स्काल्फ मध्ये होईल तितकी जास्त केस गळती होईल. म्हणूनच नुसते विचार न करता डीएसटी ब्लॉकर सप्लिमेंट्स घेऊन काही उपयोग होत नाही. खरं कारण आहे इन्फ्लामेशन. ही सूज कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारात हे घटक वाढू शकतो. अँटीऑक्सिडंट्स, पॉलिफेनॉल्स, फायटोस्टेरॉल, ओमेगा 3 फॅटी ऍसिड ही सगळी पोषक तत्व आपल्याला रोजच्या घरगुती आहारातून मिळू शकतात आणि त्यामुळे शरीरातील सूज कमी होते आणि अप्रत्यक्षपणे डीएसटी पण कंट्रोलमध्ये येतो. आणि जर सप्लिमेंट घ्यायचे असतील तर डीएसटी ब्लॉकर्स ऐवजी अँटीऑक्सिडंट सप्लिमेंट्स घ्या, जसे की कर्क्युमिन, ग्रेपसीड एक्स्ट्रॅक्ट, ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट, NAC, N-acetyl calcitin. कोणते फूड्स घ्यायचे, कोणते सप्लिमेंट्स घ्यायचे याची पूर्ण लिस्ट हवी असेल तर कमेंट करा हेअर लॉस. मी तुम्हाला ऑटोमेशन थ्रू सगळे लिस्ट पाठवतो. अशाच हेल्थ टिप्ससाठी मला फॉलो करायला विसरू नका आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.